नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माढा लोकसभेच्या महायुतीतील माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार माढा विधानसभा मतदारसंघात सुरू केला आहे। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून उभे आहेत। प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी माढा तालुक्यातील जनाधार नसलेल्या नेत्यांनी बाळदादा आणि बबनदादा यांचा फोनवरून संपर्क सुरू आहे अशा प्रकारे वक्तव्य केले होते। त्याच वेळेस भविष्यातील निवडणुकीची स्वप्न पाहत असणारे किंवा डुलकी लागलेले बाळदादा यांनी मान हलवली अशा पद्धतीने वक्तव्य केले आहे। खऱ्या अर्थाने स्वप्नात किंवा झोपेत असणाऱ्यांची मान हल्ली असावी, परंतु जनाधार नसणाऱ्या नेत्याला फोनवरून संपर्क असल्याचा दुजोरा दिला आहे असं वाटतं। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासह माढा तालुक्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। याविषयी माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांच्या सरकारची गरज आहे आणि पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विकास कामे, सोडवलेले पाण्याचे प्रश्न यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असून खोडसाळपणे बोलणाऱ्या नेत्यांचे वाभाडे काढले आहेत। दरम्यान बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी संपर्क करून संवाद साधल्यानंतर बबनदादा यांनी धक्कादायक विधानं केली आहेत। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते नक्की काय म्हणतायत। आज आपण माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या निवासस्थानी आलेलो आहे। सध्या माढा लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि मग आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये हे बबनदादा आमदार त्या महायुतीमध्ये आहेत। आपण त्यांच्याकडूनच या निवडणुकीविषयीची जी काय रणनीती आहे, पुढची काय पार्श्वभूमी आहे हे जाणून घेऊया। नमस्ते दादा। नमस्कार। बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। की आता ही निवडणूक लोकसभेची सुरू आहे, ह्याच्यामध्ये तुमची नेमकी कशी भूमिका आहे, प्रचाराची काय यंत्रणा कसं? आताची जी लोकसभेची निवडणूक चालू आहे त्यात महायुतीतर्फे श्री रणजितसिंह निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार माढा तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण करत आहे। माढा तालुक्यामध्ये आम्ही आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती लोकांकडून मिळावी अशी अपेक्षा आहे। सोलापूर जिल्हा हा पाण्यापासून आता वंचित झालेला आहे। उजनीवर अनेक योजना कार्यवाही झाल्या होत आहे, त्यामुळे भविष्य काळामध्ये उजनीचं पाणी तुम्हाला मिळणार आहे का नाही हा खरा आपल्याकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता निरेचं पाणी तुम्ही उजनीत आणलंय, सरकारने उजनीत आणलंय, त्याचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। उद्धटवरनं उजनी धरणामध्ये ते पाणी आलेलं आहे, येत आहे, परंतु खऱ्या अर्थाने नीरा नदीमध्ये तरी पाणी येत आहे का हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून आपल्या विभागाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पाटबंधारे या सगळ्याच्या माध्यमातून नवीन फ्लड डायव्हर्शन योजना, कृष्णेचं पाणी आणायचं अशा पद्धतीचं नियोजन प्रपोजल केलेलं आहे आणि त्यासाठी 2000 कोटीची तरतूद आपल्या कॅबिनेटमध्ये झालेली। आता पूर्वीसारखं 10 वर्ष 15 वर्ष बोगद्याला लागत नाही, 3 वर्षामध्ये आता बोगदा तयार होईल, कारण एवढी अत्याधुनिक मशिनरी निघालेली आहे। आणि दरवर्षी सांगलीला आणि कोल्हापूरला पाण्यामध्ये महापूर येत आहेत। आलमपट्टीचं पाणी
पुढं धरणाची उंची वाढवायचंही चाललंय त्यांचं. आणि आता सध्या सुद्धा धरणाच्या पाण्यामुळं पाठीमागचं जे पाणी आहे ती पुढं जात नाही. आणि त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याला महापुराचा गेल्या आपण अनेक वर्ष पाहतोय मोठा धोका आहे. आणि तो विशेषतः खरीपामध्ये रब्बीमध्ये ते पाणी पडतं. आणि ही जास्त झालेलं पाणी आपल्याला जर कृष्णेचं पाणी नेरेत आणलं आणि नेरेच्या बोगद्यातनं उजनीत गेलं तर सोलापूर जिल्हा पुढच्या काही पिढ्या अतिशय समाधानी होतील. आणि अशा पद्धतीनं केंद्रामध्ये मोदी सरकार येणार आहे. आणि मोदी सरकार आल्यामुळं आपल्याला या योजना सगळ्या पूर्ण करायच्या असतील तर रणजितसिंह निंबाळकरांना आपण निवडून दिलं पाहिजे. रणजितसिंह निंबाळकराला मत म्हणजे मोदीला मत, अशा पद्धतीचं नियोजन आपल्या या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी केलं पाहिजे. कारण 1 आणि 2 खासदार निवडून येऊन काय प्रगती होणार आहे मला माहीत नाही. परंतु रणजितसिंह निंबाळकर जर निवडून आले तर ह्या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं सुटेल. पाण्याचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो भाजप सोडवेल. तुम्ही केलेली विकास कामं त्याच्यावर तुमचा मतदार आहे तो ठाम आहे. एकीकडे तुम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येण्यासाठीचा प्रयत्न तुमचा आटोकाट सुरू आहे. तुम्हाला सुद्धा मतदारांचा उदंड प्रतिसाद. परंतु तुमच्याच तालुक्यामधील काही जनादर नसणारी लोक मोहिते पाटलांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी सांगून आणि तिथं सुद्धा जयसिंह मोहिते पाटलांनी मान हलवणं म्हणजे तुमचा त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला असा अपप्रचार आहे. त्याविषयी तुमचं काय मत आहे? वास्तविक पाहताना काही विरोधक जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने हे सगळं फोन आले, आमका फोन आला, तर कुठल्या नंबरवरनं फोन आला की त्यांनी सांगावं आम्हाला, त्याचं आपण रेकॉर्डिंग काढू. कुठल्याही पद्धतीनं मी त्यांना फोन केलेला नाही, करायचं कारण नाही. वास्तविक पाहताना लोकशाहीमध्ये एकदा निवडणूक लागली, आपापल्या फाट्या झाल्या, विषय संपला. पण खोटं नाटं बदनामी करायच्या उद्देशाने जे काही षडयंत्र चाललेलं आहे ते चुकीचं आहे. आणि ह्या बाबतीत जर काही माझं रेकॉर्डिंग कुठं असेल तर ते जाहीर करावं असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. म्हणजे हे जाणीवपूर्वक षडयंत्र बदनामीचं केलं जात आहे, म्हणजे कुठेतरी मतदारांना वेगळी दिशाभूल करायचं असं आहे. म्हणजे त्यांच्याच रक्तात असावं असा एक प्रश्न उपस्थित होतो. काय वास्तविक पाहताना आपण एकदा आमचं पार्टीचं धोरण ठरलं की त्याप्रमाणे आमची जायची पद्धत आहे. पुन्हा त्यात कुठलाही आमच्याकडे बदल नसतो. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे वेगवेगळं षडयंत्र रचलं जात आहे. माझी सगळ्या माझ्या मतदार बंधूंना विनंती आहे, कुठल्याही खोडसाळ प्रवृत्तीला बळी न पडता रणजितसिंह निंबाळकर यांच्या कमळाच्या चित्रावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. आपण पाहिलं की आता हे पाणीदार आमदार आहेत बबनदादा शिंदे यांची भूमिका अतिशय ठोसपणे मांडलेली आहे. कारण हे अपप्रचार आहेत. आता ह्या अपप्रचाराला कुठंतरी पायबंद बसेल आणि ज्यांनी केलेले असेल ते निश्चितपणे तोंडावर पडतील अशा पद्धतीनं बबनदादांनी प्रतिक्रिया दिल्या. तुम्ही आलात आणि ज्या काय प्रतिक्रिया दिल्या त्या समाज माध्यमातून बारामती सरकार परिवाराकडून दिल्या जातील. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. राम राम.